मुलगा वयात आल्यानंतर त्याला विचारलं की तुला बायको कशी पाहिजे, तर त्यानं उत्तर दिलं पाहिजे की मला माझी बायको माझ्या आईसारखी पाहिजे. कारण जन्मापासून त्यानं आईला बघितलेलं आहे. अख्खं घर उठायच्या अगोदर उठणारी आई, घर झोपल्यानंतर झोपणारी आई, बापाच्या संसारामध्ये कुठं अडथळा आला तर पाठीमाग ताठ मानेनं त्याला आधार देणारी आई, अनुकूल प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा संसाराचा गाडा नीटपणानं चालवणारी आई. आम्ही जिंकलो, त्याचा रोल मॉडेल आम्हीच ठरलो पालक म्हणून. त्यानं सांगितलं की मला बायको अशी पाहिजे. आणि पुरीला जर विचारलं की तुला नवरा कसा पाहिजे, तिचा फर्स्ट हिरो तिचा बाप आहे. कारण पोरगी ज्या वेळेला चालायला शिकते ना, त्यावेळेला बाप त्या पोरीच्या पायाकडे बघत असतो. का? यासाठी बघतो या पोरीची पावलं कुठल्या घरामध्ये सुखावतील, कुठल्या घरामध्ये स्थिर होतील. बाप त्या पावलांच्याकडे बघत असतो. तिला तिचा रोल मॉडेल आपला बाप असायला पाहिजे. जगाच्या बाजारामध्ये गुलाबाच्या फुलाला मार्केट आहे, म्हणून आपल्या जाई जुई मोगऱ्याला चुरगळून त्याचा गुलाब करायला नको. त्याचं जाई असणं महत्वाचं आहे, त्याचं जुई असणं महत्वाचं आहे, त्याचं मोगरा असणं महत्वाचं आहे. आपल्या लेकराचं आपल्याला नुकसान नाही करायचं. शेवटी आईवडिलांना काय हवं असतं की आपलं मूल सुखी पाहिजे, आनंदी पाहिजे. ते किती उंचावर आहे नको आहे, ते आहे त्याच उंचीवर असलं तरी चालेल, पण ते हसत, त्याचा चेहरा तो कायम आनंदी असला पाहिजे. म्हणजे एवढं मी बोलतो आहे, मध्ये मध्ये हसून तुम्ही दाद देताय, पण काहीतरी अजून 3-4 ठोकळे तसेच आहेत सर. का असं करतो माणूस काय कळत नाही त्याला. सगळं असतंय पण ह्याला एक रोग होतो, कसनुसं होतंय. कसनुस नावाच्या रोगाला आजपर्यंत औषध नाही, गोळीच नाही. सगळं घरात आहे, काय नाही असं नाही, पण याचा अजून बॅक्टेरिया सापडला नाही, याचा व्हायरस सापडलेला नाही. एवढ्या फार्मास्युटिकल्स कंपन्यात भयंकर प्रयत्न केले हे कसनुसेला काय उत्तर आहे का. विवेकानंद असं म्हणतात की आपला चेहरा आनंदी असतानाच समाजामध्ये जा, निराश चेहरा असताना समाजामध्ये जाऊ नका. कारण निराशा हा रोग आहे आणि तो संसर्गजन्य आहे आणि तुम्हाला तो जगामध्ये पसरवण्याचा अधिकार नाही आहे चेहरा. पुढची बुद्धिमत्ता ते असं म्हणतात की आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता. ते सगळ्यांचं लाडका असतं, सगळ्यांच्यावर प्रेम करतो, सगळ्या अख्ख्या वर्गात ते सगळ्यांचं लाडका असतो, अख्ख्या गल्लीत, अख्ख्या पाहुण्यारावळ्यात. मग ते आलं की सगळं घर टवटवीत होतं. जिथं जाईल तिथं त्याचं स्वागत आनंदानं केलं जातं, त्याला सगळ्यांशी जुळवून घेता येतं. साने गुरुजींनी एकदा आईला विचारलं की आई मी कोण हो. आई म्हटली तू कोण पण हो, पण तू सगळ्यांचा लाडका हो, दुसरं काहीच होऊ नकोस. जगात सगळ्यांचा लाडका होणं ही खूप मोठी प्रक्रिया आहे. म्हणजे आपल्या पोरानं सगळ्यांचा लाडका हो. म्हणजे मुलगा कसा असावा याच्याविषयी भगवान श्रीकृष्णांचा एक प्रातस्मरणीय श्लोक आहे. कसा असावा बाळ? वसुदेव सुतम देवम. बापाचं नाव काढणारा असला पाहिजे. पुत्र देई ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, कन्या तो ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. पुत्र देई ऐसा गुंडा जिसका गटार के पास मुंडा नाही, हे सांगितलं. बापाचं नाव काढणारा पाहिजे. कंस चानूर मर्दनम. वाईट गोष्टीविषयी त्याच्या मनात चीड आली पाहिजे. 20 तारखेच्या अगोदर गावाच्या गावं विकली जात होती, त्यानं जाऊन हिमतीनं सांगितलं पाहिजे की विकू नका माझं गाव. मतदान हे सतीचं वाण आहे, नका घाणेरड्या लोकांना मत देऊ. जो नीतिमान आहे, जो चारित्र्यवान आहे, जो तुमचं माझं कल्याण करणार आहे, जो पैसे वाटत नाहीये, जो जात धर्माच्या पलीकडं जाऊन काम करणार आहे समाजाचं, त्याला मत द्या. तो हिमतीनं त्याला सांगता आलं. मी सांगितलं गाव विकलं जात होतं, त्याला धिक्कार मी. कारण लेकराला त्याच्या आयुष्यामध्ये निषेधाची कृती करता आली पाहिजे, त्याच्या आयुष्यामध्ये संघटनेची कृती करता आली पाहिजे, त्याला वैज्ञानिक कृती करता आली पाहिजे, त्याला जागृतीची कृती करता आली पाहिजे. प्रत्येक क्षेत्रामध्ये माझं पोरगं आपलं जीवन सुख आणि आपला भवताल सुखी करण्यासाठी या कृती त्यानं करायलाच पाहिजे. कंस चानूर मर्दनम देवकी परमानंदम. म्हणजे जगाच्या बाजारामध्ये तो आनंद वाटत असताना त्याच्या पराक्रमाच्या बातम्या आईच्या कानावर आल्यानंतर आई अशा अधांतरी चालली पाहिजे. माझं लेकरू आहे, माझं लेकरू आहे, ते माझं पोरगं आहे, माझं पोरगं आहे. म्हणजे त्या आळंदीमध्ये 9 वर्षाचं लेकरू आहे. ज्ञानेश्वरीच्या 9,000 ओव्या पाठ आहेत त्या बाळाच्या, 9,000. आणि आमच्या मुलाच्या झुकेगा नाही साला, पुष्पा नाम समज के आहे आणि ते 9,000 ओव्या, एक एक ओवी म्हणता म्हणता नाकी नवं येते. आई केवढी आनंदी असेल, ती केवढी थुई थुई नाचत असेल. म्हणजे ज्ञानेश्वरीच्या पुनर्जन्माच्या 6व्या अध्यायाच्या 42व्या श्लोकाच्या खाली ओवी आहे की जो पुण्यवान म्हणून जन्माला येतो तो कसा असतो. तैसी दशेची वाट न पाहता वैसेची या गावा न जाता बालपणी सर्वज्ञतावरी दयाचे. जन्मताच तो विजडम घेऊन येतो, शहाणीव घेऊन येतो, पुण्य घेऊन येतो. तो त्याच्यामध्ये तितकं शहाणपण असतं.
पुढची बुद्धिमत्ता त्यांनी सांगितलं की स्वसमायोजन बुद्धिमत्ता, परफेक्शनिस्ट असतं की अभ्यासाला जरी बसलं तरी 3-4 स्केच पेन घेऊन बसतं, इकडं खानाखुना करून डाव्या बाजूला नोट्स काढून, प्रत्येक गोष्ट त्याला परफेक्ट लागत असते, तो परफेक्शनिस्ट. आणि शेवटची बुद्धिमत्ता आहे त्याला नैसर्गिक बुद्धिमत्ता असं म्हणतात. म्हणजे त्याला झाडं आवडतात, त्याला जंगल आवडतं. ग्रेटा थुनबर्ग नावाची मुलगी आहे, तिला तिच्या वडिलांनी सांगितलं की बाळा 2050 साली पृथ्वीवरची माणूस नावाची जात संपणार आहे, कारण 2050 साली पृथ्वीचं टेम्परेचर 55 डिग्री सेंटीग्रेड होणार आहे. त्यावेळेला 55 डिग्री सेंटीग्रेडला अन्नधान्याची उत्पादन क्षमता असणार नाही. 55 डिग्री सेंटीग्रेडला तेवढं ॲक्लिमेटाइज करू शकेल अशी अन्नधान्याची पिकं असणार नाहीत. श्वास घ्यायला हवा असणार नाही, प्रदूषित झालेली असणार आहे. तुम्ही पुण्याला गेला तर लकडी पुण्याला प्रदूषण पॉईंट आहे पुण्याचा, 250, 260. सर्वसामान्य माणूस 50 इतकं प्रदूषण सहन करू शकतो. श्वास घ्यायला हवा, प्यायला पाणी असणार नाही. दक्षिण आणि उत्तर अंटार्क्टिकावरचं बर्फ 30% इतकं वितळलेलं असेल. समुद्राची पातळी 11 मीटर इतकी वाढलेली असेल. म्हणजे मुंबईचा समुद्र खोपोलीपर्यंत पसरलेला असेल 2050. पाहुणेरावळे कोण असले तर आत्ताच सावध करा. म्हणजे पाणी प्यायला समुद्रात, समुद्र बघायला खोपोलीत गेलं तरी दिसणार आपल्याला. ग्रेटा थुनबर्गनं स्वीडनच्या संसदेच्या बाहेर 9वीतल्या पोरीनं बोर्ड लावून तिनं आंदोलन सुरू केलं. फ्रायडे फॉर द फ्युचर नावाची तिनं चळवळ सुरू केली. 1 वर्षभरामध्ये 5 कोटी पोरांनी तिला पाठिंबा दिला. पोरांनी, आपण ते करणार नाही ना, आपण कसं पाहू? आपल्याला किती कामं, किती व्याप, आपल्याला आपलं लक्षच नाही ना आजूबाजूला. 1 वर्षानंतर तिचं भाषण झालं, 5 लाख पोरांनी तिला पाठिंबा दिला. 2018 तिच्यासाठी युनोला वसुंधरा परिषद बोलवावी लागली. वसुंधरा परिषदेचं बीज भाषण या पोरीने केले 9वीतल्या. ग्रेटा थुनबर्ग स्पीच इन युनो 4 मिनिटं आणि 52 सेकंदाचा आहे. काय बोलगी बोलली आहे ती. जगभरातल्या नेत्यांना म्हणते की कोणता विकास तुम्हाला हवा, आमच्या वाटणीचा स्वर्ग म्हणजे निसर्ग घेऊन तुम्हाला कोणता विकास हवा. ती पोरगी बोलताना तिच्या चेहऱ्यावरच्या हावभाव आहेत ना, तुम्हा आम्हाला जागा करते. कोणता निसर्ग तुम्हाला हवा? बघा ना तुम्ही, झनक झनक पायल बाजेमध्ये तो जितेंद्र वरून खाली येतो श्रावण महिन्यामध्ये, आणि तो सगळ्या सृष्टीवर कॅमेरा आहे त्या पिक्चरमध्ये, आपण बघितलं असेल. श्रावणातला हिरवा रंग आहे पण तो वेगवेगळा आहे, कुठं पिवळा आहे, कुठं डार्क गर्द हिरवा आहे. आणि तो जितेंद्र पांढरा ड्रेस घालून खाली त्या डोंगराच्या खाली येतो. हे कौन चित्रकार आहे, हे कौन चित्रकार आहे. तुमच्या माझ्या पोरांच्या वाटेला हे चित्र असणार नाही, तो श्रावण असणार नाही. 6 ऋतूंचे 6 सोहळे असणार नाही. ग्रेटा थुनबर्ग तयार होते निसर्गावर प्रेम करणारी. पुढचं पेरेंट नावाचा शब्द आहे. पेरेंट शब्दाचा लॉंग फॉर्म काय? पी फॉर प्रिपेअर्डनेस. मला माझं पोरगं कसं हवं. जसं की विवेकानंदांच्या आईनी भुवनेश्वरी देवीनी 2 वर्ष काशी विश्वनाथाला प्रार्थना केली आणि सांगितलं की भगवान शिवाला तूच माझ्या पोटी जन्माला ये, दुसरं कोणाला पाठवू नको, तूच आहे माझ्या पोटी जन्माला. प्रिपेअर्डनेस म्हणजे मला माझा मुलगा कसा हवा, कोणत्या उंचीचा हवा. तुम्ही टाटा निघून गेल्यानंतर एक मुलगा लुकडा होता, काय त्याचं नाव, शांतनू नायडू. त्यानं टाटांच्यावर पुस्तक लिहिलंय. त्या पोराची स्पीच, त्याची भाषणं बघा, 2-2, 3-3 मिनिटाचे. त्यात एक क्लब स्थापन केलाय पुण्यामध्ये, गुड फेलोज क्लब. म्हणजे ज्यांचे आई वडील परदेशामध्ये आहेत अशा आई वडिलांनी फोन करावा. त्याची 200-300 पोरांचा ग्रुप आहे, गुड फेलोज ग्रुप. आम्ही सेवेला तत्पर आहोत, आम्ही मानवतेला तयार आहोत. मानवतेचं कोणतंही काम आम्हाला सांग. पहिलं काम त्यानं कोणतं केलं की 3000 कुत्र्यांना गळ्यामध्ये बँड घातले पुण्याच्या. कोणते बँड की रात्री ती कुत्री दिसत नाहीत आणि गाडी खाली येऊन मरतात म्हणून या पोरानं तयार केलं. आणि गुड फेलोज म्हणून त्यानं ग्रुप तयार केला. काय आई वडिलांना केवढा अभिमान. म्हणजे आमच्यासारखं नाही येते, रविवार आला चला कुठल्या हॉटेलमध्ये जायचं, आपल्या अगोदर जाऊन पोरग बसते, ऑर्डर देते, भज्याची ऑर्डर देते, म्हणते भजी किती भारी झालं घरातल्यासारखे. घरात भजी केलं तर म्हणते भजी किती भारी झालं हॉटेलमधल्यासारखे. फिलिंग हॉटेल इन होम अँड फिलिंग होम इन हॉटेल. आणि तो असं म्हणतो त्याच्या भाषणामध्ये, आता या देशाला सुंदर पिचाई नको आहे, आता या देशाला स्टीव्ह जॉब नको आहे, आता या देशाला माणसं जोडणारा, माणसांचा पूल तयार करणारा, मानवता पेरणारा एक विशाल मनाची तरुण पिढी आम्हाला हवी असं तो पोरग बोलतोय. काय मॅच्युरिटी, काय शहाणपणा आहे त्याच्याकडं. आणि आमच्या टकुरेत हा विचार कधी आलाय का? 25 वर्षाचं पोरग बोलतं की या देशाला तरुण कसा पाहिजे, मला माझं पोरग कसं असावं. ते म्हटलं की आता चकचकीत असावं. ब्रँडेड शूज, ब्रँडेड कपडे, ब्रँडेड मोबाईल, ब्रँडेड गाडी, एवढंच नसतं ना त्याच्यामध्ये काय. तसं जर असतं
तर महालांच्या मधून किंकाळ्या बाहेर नाही पडायला पाहिजे होत्या. अल्टिमेट गोल ऑफ द लाईफ इज हॅपीनेस. तुमच्या माझ्या सगळ्यांच्या आयुष्याचं अल्टिमेट गोल काय असेल तर हॅपीनेस आहे. पी फॉर प्रिपेअरनेस. मला माझं पोरगं कसं पाहिजे, हॅपी पाहिजे का चमकोगिरी करणारं पाहिजे. ए फॉर अवेअरनेस. अवेअरनेस विषयी आपण बोललो की माझं मुलगं नेमका कोणत्या बुद्धिमत्तेचं आहे. PA नंतर R फॉर रोल मॉडेल असं. तुमचं माझं पोरगं वयात आल्यानंतर वयात आलेल्या पोराला, समजा मुलाला विचारलं की तुला तुझी बायको कशी हवी आहे. पालकत्वाचा सगळ्यात मोठा विषय कोणता आहे. R विषयी जे लिहिलंय सायकोलॉजिस्टनी तो असं म्हणतो की मुलगा वयात आल्यानंतर त्याला विचारलं की तुला बायको कशी पाहिजे, तर त्यानं उत्तर दिलं पाहिजे की मला माझी बायको माझ्या आईसारखी पाहिजे. कारण जन्मापासून त्यानं आईला बघितलेलं आहे. अख्खं घर उठायच्या अगोदर उठणारी आई, घर झोपल्यानंतर झोपणारी आई, बापाच्या संसारामध्ये कुठं अडथळा आला तर पाठीमाग ताठ मानेनं त्याला आधार देणारी आई, अनुकूल प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा संसाराचा गाडा नीटपणाने चालवणारी आई. आम्ही जिंकलो, त्याचा रोल मॉडेल आम्हीच ठरलो पालक म्हणून. त्यानं सांगितलं की मला बायको अशी पाहिजे. आणि पुरीला जर विचारलं की तुला नवरा कसा पाहिजे, तिचा फर्स्ट हिरो तिचा बाप आहे. कारण पोरगी ज्या वेळेला चालायला शिकते ना त्यावेळेला बाप त्या पुरीच्या पायाकडे बघत असतो. का? यासाठी बघतो या पोरीची पावलं कुठल्या घरामध्ये सुखावतील, कुठल्या घरामध्ये स्थिर होतील. बाप त्या पावलांच्याकडे बघत असतो. तिला तिचा रोल मॉडेल आपला बाप असायला पाहिजे. तिने बघितलंय जन्माला आल्यापासून बाप केवढा भारी आहे, केवढा भारी जगतो, केवढा संसार चालवतो, की माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी किती धडपडतो. मुलगी म्हणून तो मला कधी वेगळं नाहीये वागवत, मला विलक्षण माझं संगोपन त्यानं केलंय. मग माझा नवरा, माझा रोल मॉडेल माझा बाप असला पाहिजे. ई फॉर एम्पथी. त्याला समाजाविषयी, इतर समाजाविषयी, म्हणजे तेच डोळे देखणे जे कोंडिती साऱ्या नभा, ओढीती दुःखे जनांच्या सांडिती नेत्रकड असं म्हणतो. त्याचे एम्पथी, त्याला सहानुभूती असली पाहिजे अनेकांच्या विषयी. म्हणजे आंबा दिला त्याला खायला तर खालच्या खोलीत जाऊन एकट्यानंच खाल्ला नाही पाहिजे. ते अगोदर मैत्रासनी वाटला पाहिजे आणि मग राहिला तर आपण खाल्ला पाहिजे. एवढं. जसं की विनोबाजींच्या आईनी फणस आलं की अख्ख्या घरात वाटून यायला सांगायची. मग हे म्हणायचे की आई मला कधी देणार. मग विनोबाजींची आई म्हणायची की राजा अगोदर दुसऱ्याला द्यायचं असतं आणि मग स्वतः खायचं. एम्पथी. आणि लास्ट काय राहिलं ना. त्याच्या आयुष्यामध्ये त्याला निगेटिव्हिटी कधी येता कामा नये. आम्ही आमच्या आयुष्यामध्ये त्याला जे देणार आहोत, जे शब्दानं स्पर्शानं त्याला जो देणार आहोत, ते ओनली पॉझिटिव्हिटी असं. मग त्याला 2 दिवसाच्या मध्ये एक रात्र आहे का 2 रात्रीच्या मध्ये एक दिवस आहे, त्याला विचारलं तर त्यानं सांगितलं पाहिजे 2 दिवसाच्या मध्ये एक रात्र आहे. 31 डिसेंबरवाला असेल तर काय म्हणणार, 2 रात्रीच्या मध्ये एक दिवस. म्हणजे त्याला प्रकाश का अंधार, अखंड पॉझिटिव्हिटी त्याच्या आयुष्यामध्ये की आणखीन काय. मी 12वीला नापास झालो. मी घरी गेलो. मला वाटलं की आता वडील काय करणार. वडिलांनी जवळ घेतलं, माझ्या कपाळाची पप्पी घेतली. मला म्हटले वाघाचं पिलो आहेस, नापास झाला म्हणून काय होते. जर तसं वडील म्हटले नसते तर हे देशमुख इथं आत्ताला आलंच नसतं. एक शब्द, एक स्पर्श, म्हणजे रिस्पॉन्स कोणता, एम्पथी कोणती म्हणजे देत आहे. सकारात्मक. टी फॉर ट्रस्ट असं म्हणतो. पोरांच्यावर प्रचंड विश्वास. जग गतिमान आहे, बाहेरचा प्रभाव प्रचंड आहे. कोणत्याही क्षणाला पोरगं तुमचं माझं घसरण्याची शक्यता आहे, पण ट्रस्ट त्याला पाहिजे. आपण कधी डोंबाऱ्याचा खेळ बघितला असेल. डोंबाऱ्याच्या खेळामध्ये दोन्ही बाजूला बांबू असतात आणि मध्ये तार असते. एक 7-8 वर्षाची पोरगी हातामध्ये बांबू घेऊन या तारेवरून कसरत करत जात असते. आपण बघितली असेल. आता कधी बघता आलं तर मी आता जे बोलतोय त्याचं लक्षपूर्वक ऐका आणि मग बघा. ती पोरगी आहे ना पाऊल टाकत असते, बिनधास्त असते, कॉन्फिडन्स असतो तिच्या चेहऱ्यावर. का असतो माहिती आहे, तिचा बाप खाली ढोल वाजवत असतो. बापाचं पाऊल पुढं की पुरीचं पाऊल पुढं, बापाचं पाऊल पुढं की पुरीचं पाऊल पुढं. का माहिती आहे ती पोरगी का बिनधास्त असते. तिला तिच्या कानामध्ये बापाचा ढोल वाजत असतो. तिला इतका आत्मविश्वास असतो की या तारेवरून कसरत करत असताना मी जर खाली कोसळले तर माझा बाप खाली कॅच करायला उपस्थित आहे. हा विश्वास तिच्या कानामध्ये घुमत असतो. तुमच्या माझ्या पोराचं भविष्यामध्ये किंवा जगत असताना, तारेवरून कसरत करत असताना कधी खाली कोसळलं तर कॅच करायला त्याच्यामध्ये इतका विश्वास असला पाहिजे की त्याच्या कानामध्ये आपल्या विश्वासाचा ढोल वाजत असला पाहिजे. ट्रस्ट असं म्हटलं. घरामध्ये घरपण आणण्यासाठी 4 गोष्टी आणखीन महत्त्वाच्या पालकत्वामध्ये असतात की आम्ही घरामध्ये घर देत असताना भावनांचा भरणा कसा करतो नात्यांच्यामध्ये. घरामध्ये आमची नजर कशी आहे, घरामध्ये आमचा स्पर्श कसा आहे, घरामध्ये आमचे शब्द कसे आहेत,
म्हणजे घरातली किंवा जगातली सगळी नाती जर दृढ करायची असली तर या 4 गोष्टींनी नाती, भावना भरले जातो. शब्द, नजर, स्पर्श आणि भेटवस्तू आनंदानं देणं, एकमेकाला देणं. त्या इकेगाई नावाच्या पुस्तकामध्ये तो लेखक असं म्हणतो आहे की ती 120 वर्ष का जगतात, कारण त्यांच्या आयुष्यातलं एकही नातं मरेपर्यंत ते तोडत नाहीत. मग जुळालेला असू द्या, रक्ताचा असू द्या, नाहीतर जुळलेला असू द्या, एकही नातं ते तोडत नाहीत. म्हणजे एक नातं तोडलं की 4 वर्ष आयुष्य कमी होतं. आपण लवकर का मरतो त्याचं उत्तर आपल्याला मिळालं असेल. नाती तोडायचीच, रोज इसकटायचं, रोज कोणाचं तरी इसकटन करत. पण ते म्हणतात की नाती तोडू नका, एकही नातं तोडू नका. मग नाती टिकतात कधी की घरामध्ये नजर कशी, तुम्ही बघता एकमेकाकडे, छान बघता घरामध्ये आल्यानंतर, त्याच्यामध्ये काळजी आहे नजरेमध्ये, का भय आहे, का संशय आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही स्पर्श कसा करता. वेगवेगळ्या आपल्या मानसिक गोष्टीनंतर तसा तसा स्पर्श असतो. दुःखामध्ये वेगळा स्पर्श, सुखामध्ये वेगळा, प्रेरणेमध्ये वेगळा. प्रत्येक स्पर्श आपले वेगळे आहेत. स्पर्शामध्ये वेगळी ती व्हायब्रेशन्स आहेत. माझी लातूरला एक 3-4 वर्षापूर्वी सलग 3 व्याख्यानं होती आणि मी डॉक्टर विठ्ठल लहाने सरांच्या घरी राहिलो होतो. प्लास्टिक सर्जन आहेत. त्यांच्या घरात असताना ते सकाळी 5:30ला खरी जायचे, ऑपरेशन 6-7 करायचे, OPD करायचे, राऊंड मारायचे, वर यायला परत 7-7:30, म्हणजे 13-14 तास काम करून ते वर यायचे घरी. मग मी त्यांना विचारलं की एवढा उत्साह तुमचा कसं काय टिकून राहतो संध्याकाळी सुद्धा. ते म्हणतात की मी संध्याकाळी 7:30ला वर यायला लागलो की माझी बॅटरी डिस्चार्ज झालेली असायची, डाऊन झालेलं असायचं, लो झालेलं असायचं. वर आले की माझी 80 वर्षाची आई त्या सोफा सेटवर बसलेली मला दिसायची. मी आईला घट्ट मिठी मारायचो. 10 मिनिटं मी आईच्या मिठीत असायचो. 10 मिनिटानंतर आईच्या बाजूला झालो मिठीतनं की सकाळी जेवढा ताजा तवाना असायचो तेवढा ताजा तवाना मी आईच्या मिठीमध्ये व्हायचो. जगातला पॉवरफुल चार्जर कोणता असेल तर ती आईची मिठी आहे म्हटलं, आईचा स्पर्श. ऋषी तर असं म्हणतात की तुमचा मुलगा किंवा मुलगी किती वयाची असू द्या, मरेपर्यंत रोज एकदा तरी लेकराला मिठी मारा, रोज एकदा तरी मिठी मारा. त्या एका मिठीमध्ये प्रचंड सामर्थ्य. त्याच्या केसाचा वास घ्या, त्याला मिठी मारा. स्पर्शामध्ये प्रचंड ताकद असते, खूप सुख असतं लेकरांच्या मध्ये, नात्यामध्ये. मी कराडला बिडी होतो आणि मला वेळ मिळायचा नाही, माझं लहान बाळ होतं. एकदा माझ्या मित्राबरोबर ते खाली प्रीती संगमवर यशवंतराव चव्हाण साहेबांची समाधीच्या बाजूला अशी घसरगुंडी आहेत, अशा 10-12 घसरगुंडी आहेत. ते बाळ माझं गेलं, त्यावेळी मित्राच्या बरोबर गेलो होतो. ते वरनं घसरत असताना त्याच्या लक्षात आलं की पलीकडे प्रत्येक पोराचा बाप उभा आहे कॅच करायला आणि आपला बाप नाही. मी एक दिवशी घरी होतो, म्हटलं पप्पा जायचं का, म्हटलं कुठं, तो म्हटलं घसरगुंडीवर. म्हटलं ते माझ्या अगोदर गाडीवर बसून उतरल्या पहिल्यांदा त्या घसरगुंडीवर वर वचपा काढायचं होतं ना, गेल्या वेळेला बाप नव्हता ना कॅच करायला. मला म्हटलं खाली उभं राहायचं. बरं म्हणलं, मी आता सुटणार आहे ना बाबा, सुटणं मला कॅच करायचं. हो रे बाबा. ते वरनं सुटलं आणि मी त्याला कॅच केलं. कॅच केल्यानंतर त्याच्या डोळ्यात बघितलं, त्या 2 सेकंदांनी बाप होण्याचं काय वैभव असतं त्या लेकरानं. त्या 2 सेकंदात बाप होण्याचं बाप मला दिलं, तेवढी श्रीमंती मला दिली, तेवढा वैभव त्या पोरानं दिलं. त्यांना हवा असतो आमच्या आयुष्यातला खूप कॉन्सन्ट्रेटेड काय. किती कामामध्ये असा तुम्ही, पण आपला अनमोल वेळ. तुम्ही बघा आयानं, तुम्हाला माहित असेल की आई ज्या वेळेला बाहेर जाणार आहे 11 वाजता आणि 5-6 वाजता येणार आहे, पोरगं सकाळी जेवायला तुम्ही घालताना लहान असताना ते तास 1.5 तास जेवतं, घास तोंडातच ठेवतं, गिळतच नाही लवकर. का माहितीये त्याला, माहिती आहे आता सटकली की संध्याकाळपर्यंत. पण जेवायला घालताना कुठं जाणार नाही त्याला माहिती आहे, आणि म्हणून त्याचं जेवण लहानपणी तुम्ही जर बाहेर जात असला तर ते तास भर करतं. घास लई उशिरा चावतं, लई उशिरा गिळतं, कारण त्याला माहिती आहे की एवढी आई मला जवळ पाहिजे. हे मडकं एकदाच तयार होतं एखाद्या माणसाचं, युनिक आहे. बघा ना, एवढ्या 4 इंचामध्ये करोडो पिढ्या माणसाच्या जन्माला येऊन मेल्या, पण असं मॉडेल पुन्हा नाही. केवढा फरक केलाय एवढ्यामध्ये, रंगात फरक केलाय, नाकात फरक केलाय, डोळ्यात. पण एक मॉडेल दुसऱ्या मॉडेल सारखं नाही. कौन शिल्पकार आहे, हे कौन चित्रकार आहे, केवढा विलक्षण आहे तो करणारा मोठा. प्रत्येकाचं मूल वेगळा, युनिक आहे. कोणाचं जाई आहे, कोणाचं जुई आहे, कोणाचं मोगरा आहे. पण जगाच्या बाजारामध्ये गुलाबाच्या फुलाला मार्केट आहे, म्हणून आपल्या जाई जुई मोगऱ्याला चुरगळून त्याचा गुलाब करायला नको.